तर इराण आणि अमेरिकेमधला संघर्ष अधिक तीव्र होत असताना भारताबाबत इराणचा दृष्टिकोन मात्र सकारात्मक दिसतोय। भारत इराण मैत्रीची ताकद अशी की शिवालिक नंतर आता LPG वाहक जहाज नंदा देवीनेही होर्मुझ सामुद्रधुनी पार केली। ही दोन्ही जहाजं LPG गॅस घेऊन आता भारताच्या दिशेने पुढे सरकतायत। याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया। ज्या काळात इराण जगभरातील जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर जाऊ देत नाहीये, अशा नाजूक परिस्थितीत भारत इराण मैत्री उपयोगी पडली। भारताची दोन जहाजं शिवालिक आणि नंदा देवी हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारताकडे रवाना झाली। ही जहाजं इराणच्या बंदर अब्बास बंदराजवळच्या अगदी जवळून गेली, पण भारतीय जहाजं असल्यामुळे इराणनं त्यांना अडवलं नाही। ज्या काळात इराण जगभरातील जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर जाऊ देत नाहीये, अशा नाजूक परिस्थितीत भारत इराण मैत्री उपयोगी पडली। भारताची दोन जहाजं शिवालिक आणि नंदा देवी हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारताकडे रवाना झाली। ही जहाजं इराणच्या बंदर अब्बास बंदराजवळच्या अगदी जवळून गेली, पण भारतीय जहाजं असल्यामुळे इराणनं त्यांना अडवलं नाही। शिवालिक जहाज 55,000 टन LPG घेऊन भारताकडे येत आहे, तर LPG वाहक जहाज नंदा देवी देखील 46,000 मेट्रिक टनाहून अधिक LPG घेऊन भारताकडे रवाना झाले। एका आठवड्यात ही दोन्ही जहाजं मुंबई किंवा कांडला बंदरात पोहोचली। दोन्ही जहाजं सुरक्षित भारतात पोहोचावीत यासाठी भारत सरकार इराणची सतत संपर्कात आहे। भारतीय नौदलाची जहाजं देखील या LPG वाहक जहाजांना एस्कॉर्ट करते। हे सर्व शक्य झालं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका फोन कॉलमुळे। गुरुवारी 12 मार्चच्या उशिरा रात्री पंतप्रधान मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेकेशियन यांच्याशी चर्चा केली होती। मोदी यांनी भारत इराणचा चांगला मित्र असल्याचं सांगितलं होतं। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या भारताच्या सर्व जहाजांसाठी इराण मार्ग मोकळा करू शकतो अशी माहिती समोर येते। दरम्यान भारतातील इराणचे राजदूत डॉक्टर मोहम्मद फतहाली यांनीही याची पुष्टी केली आहे। We have a good relation with the government of India and all high-ranking officials talked yesterday with the Indian government and high-ranking officials, and I think that we should pray to Allah to remove all the obstacles from the in different fields. And as your question, we tried our best to remove the problems, and I think that you can see in the near future good news in this case. सध्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची जवळपास 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली आहेत। या जहाजांवर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी आहेत आणि ते भारत सरकारच्या संपर्कात आहेत। भारत सरकार प्रत्येक जहाजावर बारकाईनं लक्ष ठेवणे। लवकरच ही सर्व मालवाहू जहाजं भारतात पोहोचतील अशी आशा आहे। दरम्यान युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या या प्रदेशातून तिरंगा असलेली जहाजं सुरक्षितपणे बाहेर पडणं हा नक्कीच भारतासाठी मोठा कूटनीतिक विजय मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।